नमस्कार. मी प्राध्यापक शिवकुमार भोरे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, सर्व व्हिडिओ पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भारान्वित निर्देशांक म्हणजे काय आणि भारान्वित निर्देशांक काढण्याच्या पद्धती याचा अभ्यास करू. यापूर्वी आपण साधा निर्देशांक म्हणजे काय त्याचे प्रकार पाहिले. आज आपण भारान्वित निर्देशांक या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. भारान्वित निर्देशांक म्हणजे काय तर थोडक्यात एखाद्या वस्तूचं जीवनातलं महत्त्व लक्षात घेऊन त्या वस्तूच्या समोर जेव्हा एक विशिष्ट अंक दर्शविलेला असतो तेव्हा त्याला भारांश असं म्हणतात. त्या अंकाला म्हणून वस्तूच्या समोर भारांश दाखवून जेव्हा निर्देशांक तयार केला जातो त्याला भारान्वित निर्देशांक असं म्हणतात. आता ही पद्धत कोण विकसित केली? सर्वप्रथम तर जर्मन अर्थशास्त्रज्ञ एटीन लास्पेयर यांनी हा निर्देशांक तयार केलेला आहे. आणि त्याचबरोबर पाश्चे या अर्थशास्त्रज्ञानं सुद्धा एका पद्धतीचा अवलंब केला भारान्वित निर्देशांक. म्हणून लास्पेयर आणि पाश्चे या दोन्ही अर्थशास्त्रज्ञांनी भारान्वित निर्देशांक ही पद्धत शोधून काढलेली आहे. 1834 ते 1913 या काळामध्ये लास्पेयर यांनी या संदर्भात अभ्यास केलेला आपल्याला दिसून येतो. आता या भारान्वित निर्देशांकामध्ये दोन्ही निर्देशांकाच्या पद्धतीमध्ये काय फरक आहे? लास्पेयर आणि पाश्चेच्या निर्देशांकामध्ये फरक हा आहे की लास्पेयर यांनी मूळ वर्षातील भारांश गृहीत धरलेला आहे आणि पाश्चे या अर्थशास्त्रज्ञांना चालू वर्षातले भार गृहीत धरलेले आहेत. एवढाच फरक आहे. बाकी दोन्ही पद्धतीमध्ये भारांश विचारात घेऊन निर्देशांक तयार केलेला असतो. लास्पेयरच्या निर्देशांकाचं काय वैशिष्ट्य आहे तर आत्ता सांगितल्याप्रमाणे मूळ वर्षात खरेदी केलेल्या वस्तूंचा समूह हा लास्पेयरनं या ठिकाणी वापरलेला आपल्याला दिसून येतो. तर आता आपल्याला पहिल्यांदा लास्पेयरचा किंमत निर्देशांक काढायचा आहे. आता या तंत्रामध्ये काय मूळ वर्षातील वस्तूंच्या संख्येचा भार समाविष्ट केला जातो. म्हणजे मूळ वर्ष जे आहे त्या मूळ वर्षामध्ये ज्या वस्तू आपण विचारात घेतलेल्या आहेत त्या वस्तूच्या समोर त्या वस्तूचं महत्त्व विचारात घेऊन अंक दर्शविलेला असतो. आता उदाहरणार्थ आपल्या जीवनामध्ये गहू, तांदूळ, तेल, मीठ याचं महत्त्व जास्त आहे. त्यामुळं त्या वस्तूसमोर जास्त अंक दाखवलेला असेल. समजा उदाहरणार्थ गव्हाच्या समोर 20 हा भारांश असेल तर मोबाईल किंवा टी व्ही, फ्रीज याच्यासमोर कमी अंक दर्शविलेला असतो कारण त्याचं महत्त्व कमी आहे. म्हणून थोडक्यात वस्तूचं त्या जीवनातील महत्त्व विचारात घेऊन जेव्हा विशिष्ट अंक दर्शविलेला असतो त्याला काय म्हणतात? भारांश. तर आता लास्पेयरनं या संदर्भात एक सूत्र तयार केलेलं आहे. लास्पेयरचं सूत्र असं आहे P01 बरोबर समेशन P1 Q0 भागिले समेशन P0 Q1 हे सूत्र आहे गुणिले 100. लक्षात. आता समेशन P1 Q0 म्हणजे काय? समेशन म्हणजे बेरीज. कशाची बेरीज? तर चालू वर्षातल्या किमती आणि मूळ वर्षातले भारांश याचा गुणाकार करून त्या रकमेची बेरीज असा त्याचा अर्थ आहे. समेशन P1 Q0 याचा अर्थ काय? चालू वर्षातल्या किमती आणि मूळ वर्षातले भार यांचा गुणाकार करायचा आणि त्या रकमेची काय करायची? बेरीज. समेशन म्हणजे बेरीज भागिले खाली काय समेशन P0 Q0 असं आहे. तर समेशन P0 Q0चा अर्थ काय? तर मूळ वर्षातल्या किमती आणि मूळ वर्षातले भार यांचा गुणाकार करून त्या रकमेची जेव्हा बेरीज केली जाते तेव्हा त्याला म्हणतात समेशन P0 Q0 त्याला गुणिले 100 असं हे सूत्र आहे. तर या सूत्राचा वापर करून आपल्याला लास्पेयरचा किंमत निर्देशांक तयार करता येतो. एक उदाहरण दिले पहा खाली. तर या ठिकाणी
रकाने दिलेले आहेत. पहिल्या रकान्यामध्ये वस्तू, दुसऱ्या रकान्यामध्ये किमती, मूळ वर्षातल्या किमती, आणि परिमाण म्हणजे भारांश, संख्या. कोणत्या? Q0 लिहिलं. Q0 म्हणजे मूळ वर्षातले भारांश. त्यानंतर पुढच्या रकान्यामध्ये चालू वर्ष गृहीत धरलेलं आहे. कोणतं एक चालू वर्ष आपल्याला निवडता येतं? जे रनिंग चालू आहे हे चालू वर्ष आहे आणि त्याच्यापूर्वीचं हे मूळ वर्ष असतं. आता उदाहरणार्थ 2020-21 हे चालू वर्ष आहे, तर मूळ वर्ष त्याच्या आधीचं 2010-11 असं गृहीत धरता येतं आपल्याला. तर चालू वर्षातल्या संदर्भात इथं किमती विचारात घेतलेल्या आहेत आणि त्याला नाव दिलेलं आहे P1. P1 म्हणजे चालू वर्षातल्या किमती, आणि Q0 म्हणजे मूळ वर्षातल्या भारांश किंवा Q1 म्हणजे चालू वर्षातले भार. आता या चालू वर्षातल्या भाराचा विचार या निर्देशांकामध्ये केलेला नसतो. फक्त इथं एक आपल्याला लक्षात यावं म्हणून परिमाण तिथं दिलेले आहेत. तर आता आपल्याला या उदाहरणाच्या साहाय्यानं पहा, इथं काय म्हटलेलं आहे? वस्तूचं नाव आहे अ. वस्तूचं नाव न विचारात घेता तिथं काय दिलेलं आहे? फक्त त्याला वस्तू म्हटलेली आहे. तर त्याची मूळ वर्षातली किंमत 20 आहे आणि मूळ वर्षातले भारांश 4 आहे. त्यानंतर ब या वस्तूची मूळ वर्षातली किंमत 10 आहे आणि मूळ वर्षातले भार किती आहे? 5 आहे. त्यानंतर क या वस्तूच्या मूळ वर्षातली किंमत किती आहे? 40 आहे आणि मूळ वर्षातले भार किती आहेत? 8 आहे. त्यानंतर ड या वस्तूच्या मूळ वर्षातली किंमत किती आहे? 30 आहे आणि मूळ वर्षातले भार किती आहेत? 4 आहे. आणि पुढं चालू वर्षातल्या किमती आणि भार दिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला या उदाहरण सोडवायचं आहे. वरील सूत्राचा वापर करून लास्पियरनं जे सूत्र दिलेलं आहे, समेशन P1 गुणिले Q0 भागिले समेशन P0 गुणिले Q0 गुणिले 100. तर या सूत्राचा वापर करून आपल्याला हे उदाहरण सोडून पाहायचं आहे. पाहू आपण आता. तर हे परत या ठिकाणी हे मांडलेलं आहे रकाना. त्याच किमती विचारात घेतलेल्या आहेत आणि इथं P1 Q0 आणि P0 Q0 याच्या किमती काढलेल्या आहेत. आता या रकान्यांना नाव दिलेलं आहे आपण P0 Q0. हे काय? मूळ वर्षातल्या गोष्टी आहेत. आणि चालू वर्षातल्या किमती आणि परिमाण काय आहे? त्याला नाव दिलं P1 Q1. 1 म्हटलं की चालू वर्ष म्हणायचं, 0 लिहिलं की त्याला मूळ वर्ष म्हणायचं. तर याचा गुणाकार केलेला आहे पुढच्या रकान्यामध्ये पहा. कारण आपल्याला सूत्रामध्ये काय पाहिजे? समेशन P1 Q0ची किंमत काढायची आहे. म्हणून इथं P1 Q0चा रकाना तयार केलेला आहे. आता P1 कोणता रकाना आहे? तर चालू वर्षातल्या किमतीचा रकाना आहे P1. याचा आणि कशाचा गुणाकार करायचा आहे? तर Q0चा गुणाकार करायचा आहे. कारण आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? P1 Q0ची किंमत काढायची आहे. म्हणजे P1 आणि Q0 या रकान्याचा गुणाकार या ठिकाणी मांडलेला आहे. आता इथं 30 गुणिले 4 या ठिकाणी 30 गुणिले 4चा गुणाकार किती येतो? 120. लक्षात. त्यानंतर 20 गुणिले 5चा गुणाकार किती येतो? इथं 100. त्यानंतर 60 गुणिले 8 त्याचा गुणाकार किती येतो? इथं 480. त्यानंतर 40 गुणिले 4चा गुणाकार किती येतं? इथं 160. तर याची बेरीज करायची आहे. या चारही संख्यांची बेरीज करायची. खाली बेरीज दिलेली आहे बा. 120 अधिक 100 अधिक 480 अधिक 160 म्हणजे याची बेरीज किती येते? 860. तर हे 860 ही कशाची किंमत झाली? तर आपल्याला सूत्रामध्ये जे सूत्र मांडलेलं आहे त्यामध्ये समेशन P1 Q0ची किंमत इथं 860 मिळालेली आहे. आता दुसऱ्या एक घटकाची किंमत आपल्याला काढायची. सूत्रामध्ये काय दाखवलेलं आहे की इथं समेशन P0 Q0 असं विचारलेलं आहे. समेशन P0 Q0 म्हणजे त्या दोन्ही रकान्याचा गुणाकार शेवटच्या रकान्यात मांडलेला आहे. आता आपल्याला रकान्याला आपण नाव दिलं आहे P0 Q0. P0 कुठं आहे? या ठिकाणी आहे. Q0 कुठं आहे? या ठिकाणी आहे. या दोन्हीचा गुणाकार या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे 4 गुणिले 20 20 चोक 80 इथं गुणाकार केलेला आहे. त्यानंतर 10 गुणिले 5 10 50 हा गुणाकार इथं लिहिलेला आहे. त्यानंतर 40 गुणिले 8
8 चौक 32 म्हणजे 320. त्यानंतर 30 गुणिले 4, 4 12 म्हणजे 120. तर असे आकडे घेतले आहेत गुणाकार आणि मग त्याची समेशन म्हणजे बेरीज केलेली आहे. 80 अधिक 50 अधिक 320 अधिक 120 याची बेरीज किती आली इथं 570. तर अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही घटकांची किंमत आपल्याला मिळालेली आहे. समेशन P1 Q0 860 आणि समेशन P0 Q0 570 या दोन्ही किमती सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि मग भागाकार करून आपल्याला उत्तर काढता येते. आता परत एकदा खाली काय लिहिता येईल आपल्याला सूत्र लिहिता येतं. तर सूत्र दिलेलं आहे खाली पहा. समेशन P1 Q0 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100. तर आता समेशन P1 Q0ची किंमत किती आहे 860 इथली आहे ना 860 इथं लिहिलं. भागाकार कशानं करायचं आहे त्याला समेशन P0 Q0च्या किमतीनं इथं भागाकार करायचा आहे. तर समेशन P0 Q0ची किंमत किती आहे इथं 570. इथं आपण 570 लिहिलेलं आहे. तर साधा भागाकार आहे 860 भागिले 570. तर भागाकार करत असताना जर अंशस्थानी आणि छेदस्थानी जर शेवटच्या अंक 0 असतील तर तो लोप पावता येतं म्हणजे त्याला आपल्याला उडवता येतं शून्याला. म्हणून 86 भागिले 57 गुणिले 100 याचा भागाकार येतो 150.87 हे त्याचं उत्तर आहे. म्हणून लास्पियरचा किंमत निर्देशांक किती आला 150.87. तर हे झालं लास्पियरचा निर्देशांक. आता या पद्धतीमध्ये कशाचा विचार केलेला आहे आधी सांगितल्याप्रमाणे मूळ वर्षातले भार विचारात घेतले आहेत. फक्त मूळ वर्षातले भार Q1चा विचार केलेला नाही. म्हणजे चालू वर्षातले भार विचारात न घेता लास्पियरनं जो निर्देशांक तयार केला त्याला लास्पियरचा किंमत निर्देशांक असं म्हणतात. आता या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का ही चौकट दिलेली आहे पहा. हे वाचून पाहू आपण. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक हे अनुक्रमे मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे शेअर बाजार निर्देशांक आहेत. आता आपण बातम्या पाहत असताना रोज बातम्यामध्ये आपल्याला याचा उल्लेख आढळतो. सेन्सेक्स जो आहे मुंबईला सेन्सेक्स जे आहे शेअर बाजारामधली चढउताराचा त्या ठिकाणी उल्लेख केलेला असतो. कोणत्या कंपन्यांचे शेअर्स वाढले कमी झाले त्याचा एक निर्देशांक तयार केलेला असतो इंडेक्स नंबर. त्याला मुंबईच्या शेअर बाजाराला BSE असं म्हणतात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. आणि राष्ट्रीय शेअर म्हणजे देशाच्या स्तरावर सर्व शेअर मार्केटमधल्या ज्या निर्देशांक तयार केला जातो त्याला NSE असं म्हणतात नॅशनल स्टॉक एक्सचेंज असं त्याचं नाव आहे. आता सेन्सेक्स निर्देशांक मुंबईसाठी वापरला जातो. सेन्सेक्स म्हटलं की ते मुंबईच्या बाजाराचा निर्देशांक असतो. तर त्या संदर्भात इथं 30 कंपन्या विचारात घेतल्या. BSE 30 म्हटलं की टॉपच्या ज्या 30 कंपन्या आहेत त्या विचारात घेतलेल्या असतात म्हणून BSE 30 असं लिहिलेलं असतं. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या ज्या सक्षम कंपन्या आहेत टॉपच्या नफा कमवणाऱ्या त्या 30 कंपन्यांच्या निर्देशांकाचा तिथं विचार केलेला असतो म्हणून BSE 30 असं असतं. आणि त्याचं मूळ वर्ष आहे 78 ते 79. हे त्या मुंबई बाजाराच्या निर्देशांकाचं मूळ वर्ष 1978-79 हे आहे. आणि निफ्टी म्हणजे काय राष्ट्रीय स्तरावर जे निर्देशांक असतो त्याला निफ्टी 50 असं म्हणतात. 50 निफ्टी 50. आता 50 म्हणण्याचं कारण काय की देशाच्या स्तरावर ज्या काय आर्थिकदृष्ट्या सक्षम 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांच्या शेअर्सचा निर्देशांक तयार केलेला असतो. आणि म्हणून निफ्टीचं मूळ वर्ष कोणतं आहे तर 1995 हे त्या निफ्टी शेअर बाजाराचा निर्देशांकाचं मूळ वर्ष आहे. तर हा थोड्यात आपल्याला हे माहिती असायला हवं. त्यानंतर पहा इथं आपल्याला दुसऱ्या प्रकारचा निर्देशांक विचारात घ्यायचा आहे तो म्हणजे पाश्चेचा किंमत निर्देशांक. आता जर्मन अर्थतज्ज्ञ हर्मन पाश्चे यांनी 1851 ते 1925 हा त्याचा जीवन कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये त्यांनी निर्देशांकाचा अभ्यास केला आणि त्यांनी मूळ वर्षातील वस्तूच्या चालू किंमत किंवा संख्या मोजण्यासाठी निर्देशांक तयार केला.
म्हणजे मूळ वर्षातले संबंधित वस्तूच्या किमती विचारात घेतल्या आणि चालू वर्षातील भारांकन या ठिकाणी लक्षात घ्या. लास्ट इयर आणि 500च्या निर्देशांकामध्ये फरक आहे. लास्ट इयरनं मूळ वर्षातले भारांश मोजले, परंतु इथं 500नं चालू वर्षातले भार विचारात घेतले. एवढा फरक आहे. चालू वर्षातले भार म्हणजे चालू वर्षातल्या किमतीच्या समोर त्याचे भारांश लिहून त्याचा अभ्यास 500 या अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला आढळतो. आता 500चं सूत्र थोडंसं वेगळं आहे. लास्ट इयरच्या निर्देशांकापेक्षा थोडासा फरक आहे. कुठं पहा, आता इथं पहा सूत्र P01 बरोबर समेशन P1 Q1. आता इथं Q1 हा आलेला आहे शब्द, तर लास्ट इयरच्या निर्देशांकामध्ये Q0 हा उल्लेख आहे. एवढाच फरक आहे. Q0 इथं दोन्ही ठिकाणी Q0 वापरलं लास्ट इयरनं, परंतु 500नं मात्र काय वापरलं या ठिकाणी चालू वर्षातले भार विचारात घेतले. आणि चालू वर्षातले भार कशानं दाखवतात? Q1नं दाखवतात. म्हणून या ठिकाणी समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q1. आता याचा अर्थ काय? समेशन P1 Q1 म्हणजे काय? तर चालू वर्षातल्या किमती आणि चालू वर्षातले भार याचा गुणाकार करून त्या रकमेची बेरीज, समेशन म्हणजे बेरीज, आणि भागिले समेशन P0 Q1चा अर्थ काय? P0 म्हणजे मूळ वर्षातल्या किमती आणि Q1 म्हणजे चालू वर्षातले भार. तर याचा गुणाकार करून त्या रकमेची बेरीज केल्यानंतर त्याला 100नं गुणाकार केला जातो आणि जे उत्तर येतं त्याला 500चा किंमत निर्देशांक असं म्हणतात. तर त्या संदर्भात आपण एक उदाहरण इथं घेतलेलं आहे, ते सोडून पाहू. या ठिकाणी पहा, खालील माहितीवरून 500चा निर्देशांक तयार करा. तर या ठिकाणी वस्तू दिलेल्या आहेत. ये वस्तू, त्याचे मूळ वर्षातली किंमत 2 आहे आणि मूळ वर्षातले भार 10 आहेत. र ही वस्तू, मूळ वर्षातली किंमत 4 आहे आणि मूळ वर्षातले भार 5 आहे. त्यानंतर ल ही वस्तू, मूळ वर्षातली किंमत 1 आहे आणि मूळ वर्षातले भार 7 आहे. त्यानंतर व ही वस्तू, मूळ वर्षातली किंमत किती आहे? 5 आहे आणि त्याच्यासमोर भार किती दिलेला आहे? 8 आहे. त्यानंतर चालू वर्षातल्या किमती आणि परिमाण या ठिकाणी दाखवले आहेत. चालू वर्ष. आता चालू वर्षाला आपण काय, किमतीला काय नाव देऊ शकतो? P1 हे सांकेतांक आपण देऊ शकतो आणि परिमाण म्हणजे भारांशला काय दाखवलं जातं? Q1. आता चालू वर्षातल्या या वस्तूची किंमत किती होती? 5 आणि भारांश किती आहे? चालू वर्षातले 8. त्यानंतर र या वस्तूची किंमत चालू वर्षात किती होती? 8 आणि चालू वर्षातले भार किती आहे? 3. त्यानंतर ल या वस्तूचे चालू वर्षातली किंमत किती आहे? 2 आणि चालू वर्षातले भार किती आहे? 10. त्यानंतर व या वस्तूची चालू वर्षातली किंमत किती आहे? 10 आणि चालू वर्षातले भार किती आहे? 5. अशा पद्धतीनं हे उदाहरण दिलेलं आहे. तर हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे कोणत्या सूत्रानुसार? 500च्या सूत्रानुसार. 500नं जे सूत्र दिलेलं आहे, समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q1 गुणिले 100, या सूत्राचा वापर करून आपल्याला 500चा किंमत निर्देशांक तयार करायचा आहे. तर खाली आपण ते सोडून पाहू. आता परत ते रकाना मांडलेला आहे आणि शेवटी फक्त त्या 2 रकान्याचा गुणाकार शेवटच्या रकान्यामध्ये घेतलेला आहे. आता पहा या ठिकाणी बाकी वरचं सेम जशाला तसं मांडल्यानंतर P1 Q1ची किंमत काढायची आणि P0 Q1ची किंमत काढायची. सुरुवातीला P1 Q1ची किंमत काढू आपण. P1 रकाना कोणता आहे? हा आहे P1. P1 म्हणजे चालू वर्षातल्या किमती आणि Q1 म्हणजे काय? चालू वर्षातले भार, परिमाण म्हणा किंवा त्याला भारांश असं म्हणा. परिमाण म्हणजे संख्या किंवा भारांश, विशिष्ट अंक दर्शवलेला असतो त्याला भारांश असं म्हणतात. आता या 2 रकान्याचा गुणाकार करायचा. 8 गुणिले 5, 8 गुणिले 5चा गुणाकार किती येतं? इथं 40. तर त्यानंतर 8 गुणिले 3चा गुणाकार किती? 8 त्रिक 24 इथं लिहिलं. हे 40च्या खाली 24. त्यानंतर 2 गुणिले 10चा गुणाकार येतो 10 2 20. त्यानंतर 10 गुणिले 5 10 50 हा गुणाकार येतो. परत या सर्व संख्यांची काय केली? बेरीज, समेशन म्हणजे बेरीज. कारण आपल्या सूत्रामध्ये काय विचारलं आहे? समेशन P1 Q1 विचारलं आहे.
म्हणून समेशन म्हणजे बेरीज. आता याची बेरीज किती आली इथं 134. एका घटकाची किंमत आपल्याला मिळाली सूत्रातल्या समेशन P1 Q1ची किंमत मिळाली. आता आपल्याला समेशन P0 Q1 या घटकाची किंमत काढायची आहे. P0 कोणता आहे या ठिकाणी इथं नाव दिलं आपण P0. P0 म्हणजे काय, मूळ वर्षातल्या किमती, आणि Q1 म्हणजे काय, चालू वर्षातले भार. हे Q1 चालू वर्षातले भार. आता कोणत्या कोणत्या रकान्याचा गुणाकार करायचा, तर P0 आणि Q1 या रकान्याचा गुणाकार करायचा, म्हणजे 2 गुणिले 8, 8 दुनी 16 इतके. त्यानंतर 4 गुणिले 3 म्हणजे इथं किती आलं, 4 त्रिकम 12. त्यानंतर 1 गुणिले 10, 10 येतं 10. त्यानंतर 5 गुणिले 5, 5 5 25. अशा प्रकारे गुणाकार केला आणि त्या चारही संख्यांची खाली शेवटी काय केलेली आहे, बेरीज केली. समेशन 16 + 12 + 10 + 25 ची बेरीज येते 63. तर अशा पद्धतीनं सूत्राप्रमाणे आपल्याला दोन्ही घटकांची किंमत मिळालेली आहे. परत सूत्र लिहायचं आहे आणि त्या सूत्रामध्ये किमती ठेवून भागाकार केल्यानंतर आपल्याला जो अंक मिळतो तो असतो 500चा किंमत निर्देशांक. आता या ठिकाणी पहा, इथं सूत्र दिलेलं आहे 500चं. समेशन P1 Q1 भागिले समेशन P0 Q0 गुणिले 100. आता समेशन P1 Q1ची किंमत किती काढली आपण आत्ता, 134 भागिले 63. 63 काय आहे, समेशन P0 Q1ची किंमत आहे. आता इथं साधा गुणाकार आहे, तर 134 वरच्याचा गुणाकार खालच्याचा गुणाकार, 134 गुणिले 100 म्हणजे 13,400 भागिले 63. तर इथं भागाकार केल्यानंतर किंमत मिळाली आपल्याला 212.69. तर 212.69 हा का कोणाचा निर्देशांक, 500चा किंमत निर्देशांक आहे. P01 बरोबर 212.69. तर अशा पद्धतीनं 500नं कशाचा विचार केला आहे, तर चालू वर्षातले भार विचारात घेतले आहेत आणि लास्ट इयरनं मूळ वर्षातले भार विचारात घेतलेले आहेत. बाकी सेम आहे बाकी. तर अशा पद्धतीनं आपल्याला भारान्वित निर्देशांकामधल्या 2 पद्धतीचा विचार करता येतो, लास्ट इयरचा किंमत निर्देशांक आणि 500चा किंमत निर्देशांक. आता एक खाली थोडी चौकट दिलेली आहे पहा, भारतातील कृषी उत्पादन निर्देशांकात समावेश झालेल्या पिकांची यादी तयार करा. आता कृषी उत्पादनाच्या संदर्भात आपल्याला निर्देशांक तयार करता येतो, म्हणून त्याला कृषी उत्पादन निर्देशांक असतो. आणि कारखान्यातून ज्या वस्तूंचं उत्पादन होतं त्याला औद्योगिक उत्पादन असं म्हणतात, आणि त्याचाही निर्देशांक आपल्याला तयार करतात. त्याची यादी, कारखान्यातून कोणकोणत्या वस्तू तयार होतात त्याची यादी करून आपल्याला त्याच्यातल्या किमतीमध्ये किती बदल झाला हे निर्देशांकावरून काढता येतं. त्याला औद्योगिक उत्पादन निर्देशांक असं म्हणतात. आणि शेतातून ज्या वस्तू तयार होतात त्याला कृषी उत्पादन निर्देशांक असं म्हणतात. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येईल. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी भारान्वित निर्देशांक म्हणजे काय याचा अभ्यास केला. पुढं आपण स्वाध्याय सोडवणार आहोत, ते उद्याच्या तासाला. धन्यवाद.